दरम्यानच्या काळात एक लय मोठा किस्सा घडलाय आपल्या छोट्या पुढारी सोबत. म्हणजे काय, छ- गणू आणि निक्कूताई यांच्यात लय मोठा राडा झालाय. का सांगतो तुम्हाला. एक लय मोठी कॉमेडी तुमच्या लक्षात आलं का नाही कोणास ठाऊक. झालतं काय, इविक्शन झालतं त्यावेळेला योगिता बाहेर पडत होती आणि हे बारकं तिथं गेलंय योगिताच्या हातात हात घेऊन म्हणते की तू गेल्यानंतर माझा हात कसं होणार आहे. हे असं कधी घडलंच कधी होतं. आणि योगिता सुद्धा बाहेर आल्यानंतर मुलाखतीत तिनं सांगितलं बाबा याचा माझा काही जवळजवळ संबंधच नव्हता आणि जाता असला काय बोलून गेलाय. तर या टायमाला डीपी दादा तिथं जस्ट पाठीमागं होता आणि डीपी दादानी ही गोष्ट घातली निकीच्या कानावरती. डबल ढोलकीचा विषय निघलेला की घनश्याम असं असं करतोय. आता इथं निक्की काही गप्प बसणार नव्हती. की हा खरोखर डबल ढोलकी आहे. भाई ह्यो आम्हाला सुद्धा हेच म्हणतो तुझ्याशिवाय माझं कोण नाही. तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं भेटलेत वगैरे वगैरे. तर ही गोष्ट निकीच्या पण डोक्यात राहिली बरं का, शिव्या घालायची ती सुद्धा. म्हणजे काय एकीकडे हे बहिणी भावंडांचं वेगळं नातं, घनूचं आणि निकीचं, बर का. आणि ते तुम्ही बघितले सगळ्या आपल्या महाराष्ट्रानं बघितलं ह्यांचं बहिणी भावाचं नातं. आणि त्या दिवसावरती एक एक गोष्ट घडली काय, तर तो दिवस होता रक्षाबंधनचा आणि पुढारी साहेब बेडवरती पडून लागलेत रडायला बहिणीच्या आठवणीत. इमोशन त्याचे खरे असू शकतात, इथं काय मी काही बोलत नाही त्याबद्दल. बिचारा लागलाय रडायला की बहिणीच्या आठवणीच्या वगैरे. आणि निकी तिथं ड्रेस इस्त्री करायला लागली आणि निकीच्या डोक्यात आहे की डीपी दादानं योगिताला हा असा असा म्हटलेला सांगितलेलं. ते तिच्या लक्षात आहे. आणि घनश्याम बहिणीच्या आठवणीत रडायला लागलाय आणि म्हणतोय काय इथं चुकलो, माणसं ओळखायला चुकलो आणि आठवणी त्या असं काहीतरी. पाठीमागे निकी म्हणत्या माणसं ओळखायला चुकलास हीच खरं झालं, आम्ही पण चुकलोय, आता मी भविष्यात पुढे तुला कधी जवळ धरणार नाही काय नाही असंच होणार. म्हणजे निकीच्या शब्दात मला काही बोलता येईना पण भयानक मोठी कॉमेडी होती. आणि घनूचं तोंड म्हणजे कसं, हिला काय झालंय. जोक असा होता की तो बहिणीच्या आठवणीत रडतोय. निकी म्हणते की डीपी दादानं असं असं सांगितलेलं, निकी त्याच्याच आविर्भावात आहे की एवढा मोठा गैरसमज आहे. बाई घनूचं झालं काय की माझं चाललंय काय हिचं चाललंय काय, हे मोठं कन्फ्युजन होतं एकत्र आलेलं. आणि थोड्या वेळानं ना गार्डन एरियामध्ये कोणतरी अरबाज टू अरबाज वगैरे असं काहीतरी व्यायाम करतात. हा तिथं चहा वगैरे घेत बसलाय. खोपच्यात तिकडे पिकनिक स्पॉटला निकी बसल्या आणि ती तिकडं सांगायला लागली की बाबा अशा अशा गोष्टी डबल ढोलकीची माणसं जवळ आहेत काहीतरी झालतं. आणि तिथं हा छोटा पुढारी अक्षरशः आकांड तांडव करतोय. भाई मी काय केलंय सांग, मी काय केलंय. त्याचं दुःख गेलं बाजूला, बहिणीची आठवण वगैरे. बर हा तिथं निकी त्याला सरळ सरळ म्हणजे कानाखाली आवाज काढून कानफाडीत फोडून वगैरे. आणि हा बाबा म्हणतोय भाई तू पुढारी आहे, स्वतःला पुढारी म्हणून घेतोय आणि तिला म्हणतोय कानाखाली हान खरंच सांग मी काय केलंय. अरे जिथं डीपी दादा आणि अंकिता बोलताना चुगली आली होती की अंकिता सरळ सरळ म्हटली बाबा हा असं करतोय म्हणजे दोन कानाखाली लावावं असं वाटत होतं. आणि इथं तो चिडला होता तुमच्यात दम असला तर द्यावा, मारून दाखवा, करून दाखवा. आणि इथं निक्कीच्या पाया पडतोय भाई कानाखाली हान खरंच सांग मला काय झालंय. पुढारी तुमची एवढी कुवत घसरली करावं, स्वतःला कसं पुढारी म्हणून घेताय. एवढं पॉलिटिक्स लेवल माहिती नव्हतं. घनुभाऊ अशा अशा गोष्टी करशील वाटलं नव्हतं. म्हणजे कीर्ती छोटी आणि मूर्ती छोटी आणि कीर्ती पण तेवढीच असं काहीतरी ती गोष्ट व्हायला लागल्या. बाहेर तर दिसायला लागले. बाकी तुमचं इमोशन हे ते तिथंच ठेवा. तर हा किस्सा होता निकीचा आणि छोट्या पुढारीच्या भांडणांच्या वरतीचा, जे भविष्यात पुढं 2 दिवसानं परत ते तिकडच गेलं. म्हणजे सरड्याची धाव कोकणापर्यंतच असते तसंच परत फिरून तिकडच गेलाय. पुढच्या गोष्टी होणार आहेत आता बघूया. नवीन ट्विस्ट ट्विस्ट आलता की निक्की घराची कॅप्टन झाल्या. बघूया काय काय म्हणतोय ते. भेटू तोपर्यंत.